तुम्ही रोज काढण्यासाठी सोप्या आणि सुंदर रांगोळ्या शोधताय का? तर मग बघा, मी आणलेल्या या अगदी सोप्या आणि सुंदर 4 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आली आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे, 4 डॉट देऊन एक चौकोन काढून घ्यायचा आहे. चौकोनाच्या मध्ये एक फूल काढून घेतलेलं आहे बघा, आणि एक क्रॉस लाईन काढलेले आहेत 2. आता चौकोनाच्या ज्या बाजू आहेत, चारही बाजूंवरती आपण डॉट काढून पुऱ्याप्रमाणे गोल आकार काढून घेणार आहोत. बघा, मी चारही बाजू ज्या आहेत चौकोनाच्या, त्याच्यावरती डॉट काढून घेतलेले आहेत. आता आपण थोडंसं झाकण्याच्या मदतीने प्रेस करणार आहोत आणि एक तुऱ्याप्रमाणे आकार काडीच्या मदतीने देणार आहोत. बघा, प्रेस करून घेतलेला आहे मी. आपण त्याला आकार देऊन घेणार आहोत. बघा, आता तो सर्वच जे आपण डॉट दिलेले आहेत त्या सर्व डॉटला मी एक तुऱ्याप्रमाणे आकार देऊन घेतलेला आहे. आता त्या सर्व जे तुरे काढलेले आहेत आपण, त्याच्यावरती आपण 3-3 पाकळ्यांची फुलं काढणार आहोत. चारही ठिकाणी आपण फुलं काढली आहेत बघा, 3-3 पाकळ्यांची. अगदी पटकन होणारी ही रांगोळी आहे आणि इकडे तिकडे आकार गेले तरी काहीही हरकत नाही. जेव्हा आपण फायनल रांगोळी बघतो तेव्हा अगदी सुंदर दिसते. आणि ही रांगोळी कशी आपल्याला रोजची काढायची रांगोळी आहे, काही गडबडीमध्ये काढण्यासाठी ही रांगोळी आहे. तर बघा, फ्री हँड रांगोळ्यांप्रमाणे ही रांगोळी आहे. तर इकडे तिकडे आकार गेले किंवा कोणतेही आकार आपण काढले तरी काहीही हरकत नाही. खूप साऱ्या ताईंची मला कमेंट येते की थोडीशी फिनिशिंग नाही आहे रांगोळीमध्ये. तर कसं माहिती आहे, रोजची रांगोळी आपण काढायची असते, झटपट काढायची असते. तर थोडेसे आकार इकडे तिकडे गेले तरी काहीही हरकत नाही. आपल्याला जशी येते रांगोळी तशी काढायची आहे. थोडीशी प्रॅक्टिस झाली की नंतर बरोबर आकार व्यवस्थित येतात बघा. आणि जेव्हा आपण फायनल रांगोळी बघतो तेव्हा अगदी सुंदर दिसते बघा. तुम्ही आता ही रांगोळीसुद्धा बघा, फायनल रांगोळी अगदी सुंदर दिसते. आता थोडा थोडा रंग भरून घ्यायचा आहे. रोजची रांगोळी आहे तर जास्त काही रंग भरलेला नाहीत. सफेद रंगच मी फुलांमध्ये भरून थोडा थोडा रंग भरून घेतलेला आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही रंग इथे भरू शकता. आता जी फुलं काढलेली आहेत त्या फुलांच्या वरती आपण एक एक छोटा छोटा तुरा काढून घेणार आहोत. बघा, मी सर्वच फुलांच्या वरती छोटे छोटे तुरे काढून घेतलेले आहेत आणि खाली थोडेसे पोपटी रंगाने डॉट देऊन घेतलेले आहेत. फायनल रांगोळीसुद्धा तुम्ही बघू शकता, अगदी सुंदर तयार झालेली आहे बघा. मधल्या बाजूला एक एक छोटी छोटी रेष ओढून घेतलेले आहेत. फायनल रांगोळीसुद्धा तुम्ही बघू शकता, अगदी छान दिसते. आता पुढची आणि 2 नंबरची जी रांगोळी आहे तिथे बघा, एक आपला जो रांगोळीचा साचा ठेवून घ्यायचा आहे आणि डॉट काढून घ्यायचे आहेत बघा. थोडंसं आपल्याला आकार बरोबर येण्यासाठी डॉट घ्यायचे आहेत काढून. डॉट काढण्याची पण गरज नाही. जर तुम्हाला असंही जर येत असेल डायरेक्ट काढता तरी डॉट काढायची काही गरज नसते. बघा, आता मी डॉट देऊन मध्ये 2 क्रॉस लाईन काढून घेतलेले आहेत आणि वरच्या बाजूला जे डॉट दिलेले आहेत तिथे 2-2 पाकळ्यांची फुलं काढून घ्यायची आहेत. त्या फुलांमध्ये सफेद रंगच भरलेला आहे बघा. मधल्या बाजूला आपण छोटासा तुरा काढून घेणार आहोत फुलाच्या. बघा, मी सर्वच फुलांच्या वरती तुरे काढून घेतलेले आहेत आणि छोटी छोटी पानं काढलेली आहेत त्याला. वरती डॉट देऊन थोडंसं बोटाने प्रेस करून घ्यायचं आहे आणि छोटंसं फूल तयार करून घ्यायचं आहे बघा. ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे बघा रोजची काढण्यासाठी. छोटी छोटी वरच्या बाजूला मी फुलं तयार करून घेतलेली आहे, त्यामुळे रांगोळीला एक आणखी सुंदर लूक येतो. थोडा थोडाच रंग भरलेला आहे. तर रोजची रांगोळी आहे तर काही गडबडीमध्ये आपल्याला काढायची असते तर काही जास्त रंग वगैरे भरत बसायची गरज नाही आहे. अगदी थोडा थोडा रंग भरला किंवा फक्त सफेद रांगोळीने जरी आपण रांगोळी काढून ठेवली तरीसुद्धा रांगोळी सुंदर दिसते. आता मधल्या बाजूला ही एक पहिल्या रांगोळीप्रमाणेच आपण 3 पाकळ्यांचं फूल, 4 पाकळ्यांचं फूल तयार करून घेतलेलं आहे. बरोबर ज्या रेषा दिलेल्या आहेत ना आपण क्रॉस लाईन, त्याच्या मधोमध. आता जे आपण फुलं काढलेली आहेत त्याच्या खालच्या बाजूला ही आडव्या रेषा मारून हिरव्या रंगाचे डॉट त्यावरती दिलेले आहेत. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कोणतेही कलर वापरू शकता. मध्ये पिवळ्या रंगाचा डॉट दिलेला आहे बघा, ऑरेंज रंग भरलेला आहे आणि फुलांमध्ये लाल रंगाचे डॉट देऊन घेतलेले आहेत. आता जास्त कलर वापरायचे नाहीत, 2-4 कलर वापरायचे आहे किंवा 2 जरी कलर आपण वापरले तरीसुद्धा रांगोळी सुंदर दिसते. खूप साऱ्या कलरची गर्दीसुद्धा रांगोळीमध्ये करायची नाही. बघा, ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा, अगदी सुंदर आहे बघा. तुम्ही फायनल लुकसुद्धा बघू शकता, अगदी छान दिसते बघा आणि पटकन होणारी ही रांगोळी आहे. आता पुढची आणि 3 नंबरची जी रांगोळी आहे तीसुद्धा डॉट देऊनच काढलेली आहे बघा. 4 डॉट मी दिलेले आहेत.
तर इथे लाल रंगाने मी डॉट देऊन घेतलेले आहेत. आता आपण तिथे प्रत्येक डॉटवरती 3 पाकळ्यांचं फूल काढून घेणार आहोत. गोल पाकळ्या काढायच्या आहेत. बरोबर वरच्या साईडला पाकळ्या काढायच्या आहेत बघा. आतल्या बाजूला नाही तर वरच्या बाजूला पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. तर सर्व डॉटवरती मी पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत. तर आपण इथे सफेदच रंग भरलेला आहे बघा आणि मध्ये लाल रंगाचा डॉट फुलामध्ये दिलेला आहे. आणि मी प्रत्येक रांगोळीमध्ये सांगत असते की रोजची रांगोळी आहे तर काही जास्त वेगळे कलर भरत बसायची गरज नाही. थोडे थोडे कलर भरायचे आहेत. सफेद रंगाचा जास्त वापर करायचा आहे, त्यामुळे रांगोळी उठून दिसते. आता खालच्या बाजूने एक देठाप्रमाणे आकार काढून घेतलेला आहे बघा हिरव्या रंगाने. थोडासा काडीच्या मदतीने त्याला आकार दिलेला आहे. आता जे मध्ये रिकामी जागा दिसते बघा, तर तिथे आपण एक अधिकचं चिन्ह काढून घ्यायचं आहे आणि इथे सुद्धा आपण एक लांब पाकळ्यांचं फूल काढून घेणार आहोत. बघा मी लांब पाकळ्यांचं फूल काढून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं सफेद रंग त्यामध्ये भरून घेतलेला आहे. थोडासा सफेद आणि लाल रंग मधल्या बाजूला भरायचा आहे. पिवळ्या रंगाचा डॉट दिलेला आहे बघा मध्ये. आता फुलांमध्ये रेषा मारून घेतलेल्या आहेत वरच्या बाजूला, त्यामुळे थोडेसे फुलं भरगच्च दिसतात आणि जास्त रिकामी जागा रांगोळीमध्ये दिसत नाही. तर याप्रमाणे आकार देऊन घेतलेले आहेत बघा. पिवळे डॉट वरती दिलेले आहेत. आता जी फुलं काढलेली आहेत त्याला आपण देठाप्रमाणे आकार आतल्या बाजूला काढून घेणार आहोत. आता मध्ये या 2-2 फुलांच्या मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे आपण लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट देऊन घेणार आहोत बघा आणि वरतीही आडव्या रेषा मारून घेणार आहोत. त्यामुळे रांगोळीमध्ये जास्त रिकामी जागा दिसणार नाही. बघा फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. अगदी सुंदर आहे आणि पटकन होणारी आहे बघा ही रांगोळी. टिपक्यांच्या रांगोळ्या सर्वांनाच काढता येतात. आता पुढची आणि शेवटची रांगोळी तर अगदी सोपी आहे बघा, कोणालाही काढता येईल अशी ही छोटीशी फुलांची रांगोळी मी काढलेली आहे. आता इथे डॉट देऊनच फुलं काढायची आहे. काही वेगळी ड्रॉईंग वगैरे करत बसायची गरज नाही. एक फुलाच्या फांदीप्रमाणे किंवा छोटंसं फुलाचं झाड असतं त्याप्रमाणे ही रांगोळी काढलेली आहे. काडीच्या मदतीनेच फुलं काढलेली आहेत बघा. डॉट दिलेला आहे आणि काडीने वरच्या बाजूला ओढून घ्यायचं आहे. 4-4 पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत बघा. मी 4-4 पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि एक फुलाचा आकार देऊन घेतलेला आहे. आपण त्याला खालच्या बाजूला एक फांदीप्रमाणे आकार काढून घेणार आहोत. आता वरतीसुद्धा आपण डॉट देऊनच फुलं काढून घेतलेली आहेत बघा. काडीच्या मदतीने आकार देऊन घ्यायचा आहे. ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे, कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर नक्कीच तुम्हाला ही रांगोळी काढता येईल. काही इकडे तिकडे आकार गेले तरी काही हरकत नाही बघा. फायनल रांगोळी आपण जेव्हा बघतो तेव्हा अगदी सुंदर दिसते. आपल्याला जसे आकार येतात काढता तसे काढायचे आहेत. जास्त फिनिशिंग वगैरे बघत बसायची नाही बघा. थोडासा सुरुवातीला इकडे तिकडे आकार जातात, नंतर एक जशी जशी प्रॅक्टिस होऊन जाते बघा, आपल्याला सराव होतो तर रांगोळी व्यवस्थित येते. आता निळा रंग मी ह्या फुलांमध्ये भरून घेतलेला आहे. काडीच्या मदतीने थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे. ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे बघा. 4ही रांगोळ्या अगदी सुंदर आणि सोप्याच आहेत. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडत असेल ती नक्की एकदा ट्राय करा. दरवाजासमोर नक्की काढून बघा आणि तुम्हाला कोणती रांगोळी आवडली एक मला कमेंट करून नक्की सांगा. किंवा तुमच्या काही सूचना असतील रांगोळीबद्दल त्यासुद्धा तुम्ही मला अगदी निसंकोचपणे सांगू शकता. किंवा काही प्रश्न असतील तरी तुम्ही अगदी मला विचारू शकता बघा. ही सुद्धा रांगोळी अगदी फायनल लुक तुम्ही बघू शकता. रांगोळीचा अगदी सुंदर आहे बघा. रोज मी नवीन व्हिडिओ टाकत असते. एका व्हिडिओमध्ये 3 ते 7 रांगोळ्या असतात. नक्की बघा आणि छोटीशी कोयना रांगोळी दरवाजासमोर रोज नक्की काढा. दरवाजासमोर, देवघरासमोर किंवा तुळशीसमोर अशाच नवीन रांगोळीसाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.